सुजय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत? आज आहे शतकोत्तर 105 वर्षाचं आपल्या लाडक्या चिंतामणीचं आगमन सोहळा आणि या आगमन सोहळ्याला मी देखील चाललो आणि तुम्हाला देखील घेऊन जाणार. ते स्पेशल काय माहितीये, ढोल ताशा पथक तर नेहमीच असतात, पण यंदा पहिल्यांदा आहे ना विश्वविजेते प्रो गोविंदा पथक ज्यांनी 2दा जिंकलाय प्रो गोविंदा, ते म्हणजेच आपले जय जवान गोविंदा पथक. तो जय जवान इथे येऊन 9 थर लावतंय की 8 लावतंय हे मला माहित नाही, पण जय जवान थर नक्की लावणार हे मला माहिती आहे. तर मी तुम्हाला देखील घेऊन चाललोय सलामी दपकायला जय जवानची. तुम्ही पण जाऊया आणि आपल्या लाडक्या चिंतामणीला देखील भेटूया. बोला जगन्नाथ श्री हरी त्यानी मनी चिंतामणी. हा चिंतामणीचा फर्स्ट लुक आहे आणि मी आता आहे खातूनच्या कारखान्यामध्ये. बाप्पा अतिशय सुंदर असा रेडी झालेला आहे, संपूर्ण नारळ देऊन नारळ वाढवून. आपले मेन कार्यकर्ते सगळे आतमध्ये उभेच आहेत आणि आता इकडनं सुरू होणार आहे आपल्या लाडक्या चिंतामणीची खरी सुरुवात. ताई आहे, ताई देखील शेवटच्या पाया पडून गेली. ताईनं अतिशय सुंदर या वर्षीचा चिंतामणी घडवला आहे आणि श्री जगन्नाथपुरी इकडची थीम घेऊन आपला चिंतामणी आता आगमनासाठी म्हणजेच शतकोत्तर 105 वर्षाची परंपरा घेऊन इकडनं या मंडपातून बाहेर येणार आहे. आता चिंतामणी आहे जो मगाशी निघाला होता तर तो पुढे आलेला आहे थोड्या शांतरावरती. आणि स्पंज बॉक्स हे केक शॉप आहे, या केक शॉपकडनं चिंतामणीसाठी एक मानवंदना जी आहे, जी फुग्यांची मानवंदना आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. कालेश्वर ढोलताशा पथक त्यांचं ढोलताशा पथक वाजवत आहेत आणि हा सगळा जनसमुदाय जमलेला आहे. हे ब्रिजच्या या साईडला आहे, ब्रिजच्या त्या साईडला चिंतामणीचं खऱ्या अर्थाने जी सुरुवात होणार आहे. कालेश्वरना ढोलताशा पथक आता खऱ्या अर्थाने वाटतंय गणपती उत्सव जवळ आलेला आहे. पब्लिक बघा इकडे देखील आलेली आहे, वरती बस स्टॉपवर चढली आहे आणि हा गर्दीचा लोंढा सगळा चिंतामणीचा सुरू झालेला आहे. ज्या मुमेंटची आपण वाट बघतोय ती मुमेंट आहे चिंतामणीवरती की फुग्यांची पुष्पवृष्टी. आणि चिंतामणी आता फायनली आलेला आहे आपल्या या समोरच्या या दृश्यामुळे. ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. आवाज बघू शकता आणि ही सगळी चिंतामणी बघतात. आता तो क्षण ज्या सणाची आपण मागास तर नाही तो बरोबर वाट पाहत होतो. फुगे फोडले असं वाटतं फटाक्यांची माळ वाजते. चिंतामणी आता पुन्हा पुढे निघालेला आहे आगमनासाठी लालबाग साईडला.
मागच्या गल्लीतनं आता आपण आतमध्ये आलेलो आहे. बघूया पुढे 2-3 बाप्पा आहेत. चिंतामणी पुढे आहे. जय जवान कुठपर्यंत पोहोचलाय. असं बोलतात करियोडला जय जवान उतरलाय. खूप गर्दीतनं बाहेर पडलो आहे आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे आपली क्रॉक्स गेली आहे. एकच चप्पल राहिली आहे. तर पहिली मोहीम आहे चप्पल शोधायची. ढूंढो. कौस्तुभ होता त्यामुळे आपण बऱ्यापैकी शूट करू शकलो. खूप गर्दी आहे, खूप गर्दी आणि गल्लीत आता खूप गर्दी असणारच आहे. त्यामुळे आम्ही घरी जायचा डिसिजन घेतलेला आहे. जय जवान पण लावून गेलेली आहे आणि जय जवानचे कडक कार लागलेत. तुम्ही बघितलेत कसे भारी लागलेत एकदम. कौस्तुभ बोलतो पुढच्या वर्षी नाही ना जमलं पण कौस्तुभ होता म्हणून आपल्याला प्रॉपर प्रोटेक्शन भेटलं आणि आपण बऱ्यापैकी शूट करू शकलो. फायनली माझ्या दोन्ही चपला गेल्या आणि कौस्तुभच्या चपलेची
चालती निघाले. गर्दी इतकी होती की पायात पाय आला आणि क्रॉक सुटला. हे देखील आता आतमधल्या साईडने चाललंय. छोटे मोठे कारखाने आहेत. पेरू कंपाऊंड लालबागच्या समोरची जागा जी आहे पेरू कंपाऊंड. तर कसे वाटले जय जवान्स हे नक्की कळवा. तसंच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून येणारे आमच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.